नमस्कार मैत्रिणींनो, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाणी, बर्फ, दूध असं काहीही न वापरता फक्त आंब्यापासून अजिबात काळा न पडणारा आमरस तयार करणार आहोत। एकदम मस्त घट्ट असा हा आंब्याचा रस आज आपण तयार केलेला आहे। तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी, हा रस फक्त आंब्याचाच आहे, याच्यामध्ये अजिबात पाण्याचा, बर्फाचा किंवा दुधाचा वापर केलेला नाही। आणि तुम्ही बघू शकता या रसावर जर आपण हा चमचा असा अलगद ठेवला तर तो रसाच्या आत न जाता तो त्यावरच राहत आहे, म्हणजे यावरूनच आपल्याला समजतं की हा आंब्याचा रस किती घट्ट झालाय। चला तर मग बघूया कसा तयार केला हा आंब्याचा रस। तर यासाठी बघा इथं मी 1.5 किलो एवढ्या प्रमाणामध्ये विकतचे आंबे घेतलेले आहेत। हा आंबा बदाम या जातीचा आहे। तर खूप मस्त असा आंब्याचा रस या बदाम जातीच्या आंब्यांचा सुद्धा होतो आणि एकदम मस्त टेस्टी असा लागतो। तर हे आंबे मी थंड पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातले होते। तर हे पाणी मी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं होतं। त्यानंतर आता हे भिजत घातलेले आंबे काढून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। आता यावरचा आपण देठाकडचा भाग काढून घेऊया। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तशा पद्धतीनं एकदम कोळीला लावून आंबा असा आपल्याला खरडून कापून घ्यायचा आहे, म्हणजे कोळीला काहीही गर राहणार नाही। तर बघा अशा पद्धतीनं मी आंब्याच्या 2 साईडचा भाग काढून घेतलेला आहे। आता आपल्याला एक पुरणाची जाळी आणि एक पुरणाची जाळी बसल एवढ्या आकाराचं भांडं घ्यायचंय। आता या जाळीवरती आपण जे 2 भाग काढून घेतले होते ते अशा पद्धतीनं आपल्याला घासून त्यामधील रस काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता खूप लवकर हा आंब्याचा रस आपल्याला अशा पद्धतीनं काढता येतो। आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आंबा अजिबात वाया जात नाही आणि हातसुद्धा घाण होत नाहीत। तर एकदम चुरून चुरून केलेला आंब्याचा रस खाण्यासाठी भावना होत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण आंब्याचा रस केला तर हातसुद्धा घाण होणार नाहीत आणि आंबासुद्धा वाटोळ होणार नाही। तुम्ही बघू शकता आंब्याचं साल एकदम क्लिअर असं निघालेलं आहे। यामध्ये अजिबात गर किंवा आंब्याचा रसाचा भाग काहीही उरलेला नाही। तर एवढी छोटीशी अशी या कातड्याची घडी होत आहे, म्हणजे आपलं हे सगळं व्यवस्थित निघालेलं आहे। अशा पद्धतीने जर आपण आंब्याचा रस केला तर आपल्याला मिक्सरची अजिबात गरज लागणार नाही। आणि आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो त्यावेळेस आंब्याचा पल्प किंवा आंब्याचा गर आपल्याला लागतो, त्यावेळेस आपण घाई गडबडीच्या वेळेस अशा पद्धतीने जर आपण हा आंब्याचा गर काढून घेतला तर खूप मस्त अशी ही आयडिया आहे। आंब्याचा रस काढण्याची ही नवीनच ट्रिक मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आता मी तुम्हाला दाखवते या दोन्ही सालांचा आपण रस काढल्यानंतर यामध्ये रसाचं प्रमाण केवढं वाढलेलं आहे। आणि या जाळीला एकदम मस्त असा घट्टसर गर इथं चिकटून बसलेला आहे, तो सुद्धा आपण सुरीच्या साहाय्यानं खाली काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त प्युअर असा आंब्याचा रस इथं आपला तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीनं आपण बाकीचा सुद्धा करणार आहोत, पण त्यापूर्वी आंब्याला किंवा आंब्याच्या कोयला जो काही राहिलेला भाग होता त्याचा सुद्धा मी गर इथं कसा काढायचा हे दाखवणार आहे। तर ते सुद्धा खूप सोपं आहे। एवढी भानगड करेपर्यंत किंवा एवढी झंझट करेपर्यंत जर आपण हे आंब्याचा उरलेला भाग लहान मुलांना खायला दिला तर ते सुद्धा खुश होतील। पण ज्यांना रसच करायचा आहे त्यांनी अशा पद्धतीनं इथं आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे। तर हे सुद्धा अजिबात वाया जात नाही किंवा यामध्ये सुद्धा आपल्याला असं काही अवघड वाटण्यासारखं नाही। तर एकदम मस्त असा इथं या कोळीचा आणि उरलेल्या सालांचा सुद्धा आपण आंब्याचा रस एकदम सोप्या पद्धतीने काढू शकतो। आणि तुम्ही पाहू शकता अगदी काही मिनिटांमध्येच ही कोळी सुद्धा आपण इथे एकदम स्वच्छ करून घेतलेली आहे। पण एवढं करेपर्यंत मुलांना देखील आपल्याला खुश करायचं असतं, तर त्यावेळेस आपण हा भाग मुलांसाठीच ठेवायचा। आणि आता तुम्ही बघू शकता इथं मी दुसरी ट्रिक सुद्धा तुम्हाला दाखवत आहे। तर आंब्याचं पूर्ण साल आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे, त्यानंतर आंबा असा या जाळीवरती घासून आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे। पण तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगण्याचा प्रयत्न करते की अशा पद्धतीने जर आपण आंब्याचा रस केला तर हे थोडंसं अवघड वाटतं। आणि महत्त्वाचं म्हणजे मला तरी हे अजिबात जमलेलं नाही, कारण या आंब्याचा रस काढत असताना आंब्याच्या गरामध्येच बोटं जात होते आणि पूर्ण हात घाण होत होता। त्यामुळे मी पहिली जी ट्रिक सांगितली तशाच पद्धतीनं उरलेल्या सर्व आंब्यांचा रस इथं काढून घेतलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता एकदम भारी असा रिबन कन्सिस्टन्सीमध्ये हा रस अजिबात ब्रेक न होता खाली पडत आहे। आणि आता हा रस आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो। तर हा रस अजिबात काळा पडलेला नाही, कारण मी
फ्रीजमधल्या थंड पाण्यामध्ये हे आंबे ठेवून घेतले होते, त्यामुळे रस होईपर्यंत आंबे थंडच होते, म्हणून हा रस अजिबात काळा पडलेला नाही आणि यामध्ये आपल्याला बर्फाचा खडा किंवा बर्फ किंवा थंड पाणी सुद्धा वापरण्याची गरज लागलेली नाही। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा आंब्याचा रस एकदा तरी ट्राय करून पाहायला अजिबात विसरू नका आणि ही पद्धत ट्राय केल्यानंतर तुम्हाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही यानंतर अशा पद्धतीनेच आंब्याचा रस कराल ही एक खात्री आहे। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ संपण्याच्या अगोदर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग आणि वेगवेगळ्या ट्रिक्स सहित एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा। बाय बाय।